आपलं फिजिक्सचं 4th चॅप्टर सुरू आहे, थर्मोडायनॅमिक्स. त्या चॅप्टरमध्ये आतापर्यंत थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम पर्यंतचे कन्सेप्ट आपले झाले. आता आपल्याला समोर जाऊन थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल अँड इक्वेशन ऑफ स्टेट नावाचा कन्सेप्ट घ्यायचा आहे. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल and equation of state. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स अँड इक्वेशन ऑफ स्टेट. सर्वात आधी थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स काय असतात ते बघू आपण. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल ॲक्च्युअली मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स राहतात, म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. ते थर्मोडायनॅमिक सिस्टीम जेव्हा इक्विलिब्रियममध्ये राहते त्याचं स्टेट डिफाईन करतात. त्याचं प्रेशर किती आहे, त्याचं व्हॉल्यूम किती आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे, त्याचा मास किती आहे, त्या सिस्टमची इंटरनल एनर्जी किती आहे, हे स्टेट डिफाईन करतात. त्याचं डेफिनेशन घेऊ. एव्हरी thermodynamic system in equilibrium is described by specific values of some macroscopic variables every thermodynamic system in equilibrium. लक्षात असू द्या, सिस्टम जर इक्विलिब्रियम मध्ये असेल तरच आपण मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल्स म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर यांच्या व्हॅल्यूजनं त्या सिस्टमला डिफाईन करतात. Every thermodynamic system in equilibrium is described by specific values of some macroscopic variables which are called as thermodynamic state variable. फॉर एक्झाम्पल, मी जर एक एक्झाम्पल घेतलो, एक गॅस घ्यायलो जे की इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्याचा आता प्रेशर किती आहे, त्याचा व्हॉल्यूम किती आहे, त्याचा टेम्परेचर किती आहे, त्याचा मास किती आहे, त्या गॅसची इंटरनल एनर्जी किती आहे, हे सगळे काय आहेत, थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स आहेत. आणि हे मॅक्रोस्कोपिक आहेत, म्हणजे मेजर करू शकता आपण. आणि ह्या सगळ्यांच्या किमती दर्शवणं म्हणजेच काय करणं, तर त्या थर्मोडायनॅमिक सिस्टमला डिफाईन करणं, त्याचं स्टेट काय आहे ते सांगणं. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर an ideal gas which is thermodynamic system, then its state variables are thermodynamic system in equilibrium. ते सिस्टम कसं पाहिजे, इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे, तरच आपण स्टेट व्हेरिएबल्स डिफाईन करू शकतो. द स्टेट व्हेरिएबल्स आर
प्रेशर कॅपिटल पी पासून सुरू करू शकतो. वॉल्यूम, टेम्परेचर, मास, इंटरनल एनर्जी, यू किंवा ई न डिफाईन करू शकता. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स वगैरे हे सगळे आहेत एक्सेट्रा. हे सगळे काय झाले, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स झाले. हे झालं आयडियल गॅस. आणि जर मिक्सचर ऑफ गॅस असतील, फॉर एक्झाम्पल एअर, ऑटोमोबाईल इंजिनमध्ये जे फ्यूल राहते ते मिक्सचर ऑफ गॅसेस राहते, ते जर आपल्याला इक्विलिब्रियममध्ये असेल आणि त्याचा स्टेट जर डिफाईन करायचा असेल, तर त्या कंडिशनमध्ये फक्त आपल्याला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल सोबत त्यांचं कंपोजिशन सुद्धा लागते. आता पेट्रोलमध्ये कार्बन किती अमाऊंटमध्ये आहे, हायड्रोजन किती अमाऊंटमध्ये आहे, हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे. त्यांचं कंपोजिशन किती आहे. If there are mixture of gases such as fuel in automobile engine, so as to describe its state variable, we need its composition along with state variable. आपल्याला थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल सोबत त्या गॅसचं कंपोजिशन सुद्धा पाहिजे, तरच आपण त्या गॅसचं स्टेट डिफाईन करू शकता, त्या सिस्टमचं स्टेट डिफाईन करू शकता. आणि इन शॉर्ट, सिस्टम तर इक्विलिब्रियम मध्ये पाहिजेच, ती मेन कन्सेप्ट आहे. सिस्टम जर इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर आपण त्या सिस्टमचा स्टेट डिफाईन करू शकत नाही, स्टेट व्हेरिएबल सांगू शकत नाही. इफ the thermodynamic system is not in equilibrium, then its state cannot be defined. चला लिहून घ्या. हे होतं थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. आता आपल्याला समोर जाऊन इक्वेशन ऑफ स्टेट घ्यायचं. इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काय? आता आपल्याकडचं थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. ह्या सगळ्या व्हेरिएबल्स मधला मॅथमॅटिकल रिलेशन जे मिळते आपल्याला, त्याला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ स्टेट. मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन दी स्टेट व्हेरिएबल्स इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ स्टेट. हे मी रब करतो एवढं.
जर सिस्टम्स इक्विलिब्रियम मध्ये नसतील तर आपण डिफाईन करू शकणार, कशामुळे डिस्क्राईब करू शकणार थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल. मी जर आता माझ्याकडे सपोज एक फुटबॉल आहे, त्याला मी पंक्चर केलो, तर गॅस काय करते, बाहेर फ्लो करते. याचा अर्थ गॅस काय व्हायली, एक्सपांड व्हायली. गॅस व्हायली एक्सपांड म्हणजे त्याचा व्हॉल्यूम कंटिन्युअसली बदलायला आहे, त्याचा प्रेशर कंटिन्युअसली बदलायला आहे. ह्या सगळ्या गोष्टी चेंज व्हायल्यामुळं आपण स्टेट व्हेरिएबल डिफाईन करू शकणार किंवा डिस्क्राईब करू शकणार. त्यानंतर मी जर एका ऑटोमोबाईल इंजिनमध्ये जे फ्यूल राहते कंटिन्युअसली तिथं स्पार्किंग व्हायला आणि फ्यूल जळू लागले आणि काही ना काही एनर्जी आउटपुट भेटायले. इथेही आपल्याला व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर त्या फ्यूलचं म्हणजे ते आपल्या सिस्टमचं चेंज व्हायला, म्हणून आपण थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स डिस्क्राईब करू शकणार. थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल्स डिस्क्राईब करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जे सिस्टम आपण कन्सिडर करता ते इक्विलिब्रियम मध्ये पाहिजे. Equation of state. The mathematical relation